नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. आज आपण लोखंडीमळा या ठिकाणी आलेलो आहे आणि बाबाजी ज्ञानेश्वर ढोबळे यांचे भर दुपारी 1:30 वाजता घरामध्ये चोरी झालेली, अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेली आहे आणि लोखंडीमळ्यातून आज आपण त्या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता, हेच घर आहे बाबाजी ज्ञानेश्वर ढोबळे यांचं आणि या ठिकाणी आपण पाहूया आतमध्ये. या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी कशा प्रकारे बघा कडी खोललेली आहे. स्क्रूचे काहीतरी तांबीचा वापर करून या ठिकाणी नट वगैरे खोलून बरोबर कडी काढलेली आहे. कडी काढून त्यांनी आतमध्ये प्रवेश ज्या प्रकारे केला असेल, काही चोरांना काय लागते का जिथे काय आहे ते पाहण्यासाठी द्यायला. हे या ठिकाणी बेडरूम आहे आणि बेडरूम मध्ये एक अलमारी. ह्या अलमारीमध्ये काही दागिने वगैरे होते, काही पैसे असतील, या अशा काही गोष्टी चोरीला गेलेल्या आहेत ह्याच ठिकाणावरून. आणि ह्या ठिकाणावरून चोरी झाल्यानंतर बाजूच्या बेडरूम मध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश करून हे पाहू शकता. ह्या ठिकाणी सुद्धा ह्या अलमारी मधले सगळे कपडे वगैरे काढून आता ह्या अलमारी मधून काय काय गेलंय आणि काय नाही हे पाहू शकता. पूर्णपणे अलमारी आहे आणि घरातील काही माणसं जत्रेला गेले होते आणि त्यांना आपण विचारूया. ताई नमस्कार. हा प्रकार कधी झाला तुमच्या, कधी लक्षात आलं? आत्ता आला. तुम्ही कुठे गेले होते? आम्ही खंडोबाच्या माळावर गेलतो जत्रेला. यात्रा आहे आज? हा, जागरण घालायला गेलतो. जागरण चालू होतं का? हा, चालू होतं. मग आता घरामध्ये काय काय वस्तू काय काय गेल्या तुमच्या? अहो, आमचं आहे ना 1.5 तोळा गेला आणि चांदी गेली, पट्ट्या, जोडी, छल्ला आणि राणीहार, कानातलं वेल, कानातलं आणि चैन आणि 2 अंगठ्या, असं सगळं गेलेलं आहे. पुरीचं छोटं छोटं दागिनं होतं ते पण गेलं. पुरीचं कानातलं सोन्याचं होतं, हातातल्या मनगठ्या होत्या, पण त्याला जवळजवळ 12-13 मणी होतं त्या सोन्याचं. गळ्यामध्ये मनगटीला? हा, मनगटीला. आणि सोन्याचं पान होतं ते गेलं. पुरीची झांजरं गेली, पट्ट्याचं 3 जोड गेलं, जोडवी गेल्या तिची. आजूबाजूला इथे कोणी माणसं वगैरे नव्हती का? नाही, होती ना, तिथं होती ती आमची जाऊबाई म्हणून. तिने बघितलं. आता तिला विचारलं आम्ही आलो की दरवाजा का उघडा, मग असं बघितलं आम्ही डोकून तर कपाट उघडी, म्हणून आम्ही डायरेक्ट बाहेरच गेलो. बाहेर उभं राहिलो आणि मग ते आमच्या जावला फोन केला आणि मग ती खाली पळत आली. तर तुम्ही पण जत्रेला गेले होते का? हो, आम्ही सगळे गेलो होतो. मग तुमच्या त्या शेतात काम करणाऱ्या महिलांनी सांगितलं का अशा अशा प्रकार कोण माणसाली असं ओळख वगैरे करू शकत नाही का? नाही, ओळख नाही. म्हणजे आम्ही तिकडनं आलो आणि आम्हाला वाटलं घरी आले असं कोणीतरी, म्हणून आम्ही बाहेरून आवाज देतोय, तर आवाजच नाही दिला कुणी. म्हणून मी घरापाशी आले तर दरवाजाचं कुलूप तोडलेलं पाहिलं. मग मी आईला म्हटले मागे सरा, आतमध्ये जर कुणी असेल तर. म्हणून आम्ही सगळे बाहेर गेलो. तर बाहेर जाऊन नंतर माझे सासरे आले, मग आम्ही सगळे घरात गेलो. तर तेव्हा आम्हाला कळलं की घरात चोरी झाली. घरात चोरी ह्याच होत्या ना तिथं शेतीमध्ये? हा, मग ह्या इथं आम्ही जाताना पाहिलं होतं ना, इथं खुरपत होत्या, म्हणून मी त्यांना कॉल केला का तुम्ही पाहिलं का कुणाला आमच्या इथून जाताना. तर त्या म्हटल्या आम्ही पाहिली, एक गाडी आलेली, त्याच्यामध्ये होती 2 जण. एक जणांनी बादली उचलली पाण्याची. त्यांना वाटलं की पाणी पाजतात की काय गाड्यांना, बैलांना, बैल न्यायचे की काय गाड्याला म्हणून. तर त्यांचा फोन झाला काय म्हणजे? त्यांना वाटलं की बैलांना न्यायला कुणीतरी आले असेल ना, म्हणून पाणी वगैरे पाजते. आणि त्यांना दरवाजा उघडा दिसला. एक जणांनी दरवाजा उघडला आणि तो आतमध्ये आला आणि दुसरा बाहेर थांबला असं कोणी येते की नाही पाहायला. शेतात कोण होते? हो, ह्या नानी होत्या आमच्या. तुम्ही शेतात काय करत होते? आम्ही गाजरं खुरपीत होतो. गाजरं खुरपत. तुम्हाला जी मुलं आली असेल तर तुम्हाला वाटलं काय नक्की काय कोण पाहुणे आले का काय? हा, मला वाटलं तर आमच्या सागरचे बैलगाड्याचे जोडीदार असतील, तेच असतील मला वाटलं ना. आणि आम्ही त्याच्यावरच गेलो. म्हटलं असतील ते पोरं कुणीतरी असतील, त्याच्यावरच आम्ही म्हटलं जाऊ द्या असेल कुणीतरी. म्हणजे आज यात्रा आहे म्हणून तुम्हाला वाटलं बैल नाही आला? हा, आणि त्याच्या आधी त्यांचा 15-20 मिनिटापूर्वी पिकअप मध्ये गाडा गेलाच होता ना. त्याच्यामुळे मला वाटलं कसे अजून गोडी बिडी न्यायची का बैल न्यायची, त्याच्या संदर्भात आली असतील बा बरं काहीतरी. असा चेहरा कधी पाण्यात वगैरे आलता त्यांचा? काय चेहरा झाकलेला होता? एकाला मास्क होतं ना, आणि आम्ही थोडं अंतरा होतं, 100 मीटरच्या तरी 200 मीटरच्या अंतरावर आहे आम्ही. दोघांच्या तोंडाला मास्क लावलेलं? नाही, एकाच्या होत. एकाच्या पाहिलं मी, पण एकाच्या नव्हतं, बाहेर पाहिलं होतं. मग हे आल्यानंतर यांना सांगितलं का? आल्यानंतर मग त्या आमच्या प्रतीक्षाने फोन केला आणि इथं कोण कोण आलतं, काय कोणी आलतं. म्हटलं आली होती पुरं 2.
पण आता कोण आता नेमकी चोरी करण्यासाठी आली का बैल न्यायला आली हे नक्की नाही ना सांगता यायचं आपल्याला. असं झालं ना आम्हाला. आता आम्ही म्हणजे खुरपितोय म्हटलं खुरपितोय. यात्रा असल्यामुळे आज कसं वाटलं का कोणी घरचे मित्र आले असतील बैल न्यायला वगैरे किंवा घोडी न्यायला आला असेल या उद्देशाने त्यांना वाटलं का काय नसेल, पण तरी पण अज्ञात चोरट्यांनी जे केलं मास्क लावून होता तर घरचे साथी. दादा काय वाटतं तुम्हाला, किती अंदाजे किती पर्यंत चोरी झाली असेल, किती झालं असेल तरी 12-13 तोळ होत. 12-13 तोळं सगळं सोनं, चांदी. चांदी असेल ती, चांदी ते समजत. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, काय आता तेच गेलेत ना. पंचनामा झाला. तर पोलीस स्टेशनला पंचनामा पण झालेला आहे. पाहूया आता येणाऱ्या काळामध्ये चोरांचा शोध लागतो की नाही लागतो. लागला तर अतिच उत्तम आहे. कॅमेरा पर्सन विशाल सर, संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, पारगाव.